नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, राज्यात सोयाबीन कापूस अनुदान प्रक्रिया सुरू झाली आहे। खरीप हंगाम 2023 मध्ये कापूस आणि सोयाबीनचे उत्पादक शेतकऱ्यांसाठी भावांतर योजना राबवण्यात आली होती। यामध्ये कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी मदत जाहीर झाली होती। मित्रांनो, 2400 कोटी रुपयाचे अनुदान यामार्फत शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले होते। सामायिक क्षेत्र असलेला शेतकरी या लाभासाठी अद्यापही वंचित होता। मित्रांनो, निवडणुकीमध्ये आचारसंहिता लागल्यामुळे ही प्रक्रिया रखडण्यात आली होती, पण आता ते पुन्हा सुरू झालेली आहे। ज्या शेतकऱ्यांना 7/12 आणि सोयाबीन आणि कापूस याची नोंद आहे असे शेतकरी अनुदानास प्राप्त आहेत। मित्रांनो, यासाठी 7/12 आणि बँक पासबुक आपल्या विभागीय तलाठी कार्यालयात जमा करायचे आहे। मित्रांनो, काही शेतकऱ्यांना पीक पाहणी केलेली नसल्यामुळे त्या शेतकऱ्यांच्या 7/12मध्ये पिकाची नोंद नाही आहे। अशा शेतकऱ्यांनी तलाठी कार्यालयात जाऊन ती सुधारणा करून घ्यायची आहे। तलाठी कार्यालयात गेल्यानंतर जे आपले विभागीय तलाठी अधिकारी आहेत ते त्याची नोंद करून त्याला ऑनलाईन कृषी विभागाच्या पोर्टलवरती अपलोड करणार आहे। तालुका कृषी विभागाच्या शेतकऱ्यांच्या याद्या बनवून त्यांना ऑनलाईन अपलोड करणार आहेत। मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।